पर्यायी इंधनाचा स्रोत म्हणून लाकूड उपलब्ध करून दिलं जाईल असा एक मोठा निर्णय मित्रहो, आखाती देशामध्ये युद्ध जरी भडकलेलं असलं ना, त्याच्या झळा भारताला सुद्धा बसू लागलेल्या आहेत. अहो, एक गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांची केवढी धावाधाव सुरू झालेली आहे. कुठं रांगा लागलेल्या आहेत तर कुठं हाणामारी सुद्धा होताना दिसते. नोटबंदीच्या वेळी अशाच रांगा लागल्या होत्या बघा, आणि आता गॅस सिलेंडरसाठी रांगायची पाळी आलेली आहे. गॅस सिलेंडर मिळण्यामध्ये काही अडचण नाही असं सरकारकडून सांगितलं जातंय. अर्थात केंद्र सरकार तसा प्रयत्नही करीत असणार हे निश्चित, पण प्रत्यक्षात असलेली परिस्थिती आणि सरकार जे सांगतंय ते पूर्णपणे वेगळं आहे. महाराष्ट्रात सुद्धा जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून एकसारखं चित्र दिसू लागलेलं आहे. व्यावसायिक सिलेंडर देणं बंद केल्यामुळं हॉटेल व्यवसायाला कुलूप लागू लागलेलं आहे. अहो, काही हॉटेल व्यावसायिकांनी चुली मांडायला सुरुवात केली सुद्धा. बाजारात विजेवरच्या शेगड्यांचा सुद्धा तुटवडा भासायला लागलेला आहे. आणि ग्रामीण भागामध्ये तर काय पुन्हा एकदा मातीच्या चुलीची संस्कृती येताना दिसू लागलेली आहे. त्यामुळं येत्या काही दिवसामध्ये नक्की काय होईल, कुठली परिस्थिती निर्माण होईल हे आज तरी सांगता येत नाही. पण नागरिकांच्या मनामध्ये मात्र चिंतेचं वातावरण आहे. अहो, अगदी अन्नदान करणाऱ्या मंदिरांनी सुद्धा गॅसच्या तुटवड्यामुळे प्रसाद देणं सुद्धा कमी केलेलं आहे. आणि अशी परिस्थिती जवळपास देशात सगळीकडे निर्माण होत असताना एका राज्यानं मात्र एक वेगळा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अर्थातच या निर्णयाची दोन्ही अंगाने चर्चा सुरू झालेली आहे. एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली तर व्यावसायिकांना पर्यायी इंधनाचा स्रोत म्हणून लाकूड उपलब्ध करून दिलं जाईल असा एक मोठा निर्णय उत्तराखंड राज्य सरकारने घेतलेला आहे. उत्तराखंडचे वनमंत्री सुबोध उनियाल यांनी या संदर्भात माहिती देताना म्हटलं, सध्याची जागतिक स्थिती एका मोठ्या संकटापेक्षा कमी नाही. मध्य पूर्वेतल्या संघर्षाचा थेट परिणाम ऊर्जा पुरवठ्यावर होऊ शकतो आणि त्यामुळं गॅसच्या उपलब्धतेवर मर्यादा येण्याची दाट शक्यता आहे. आणि मग ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन उत्तराखंड वन विकास महामंडळाला पुरेसा लाकूड साठा तयार ठेवण्याचे निर्देश दिले गेले आहेत. हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट यासारख्या व्यावसायिक ठिकाणी गॅस अभावी कामकाज थांबू नये यासाठी हा निर्णय घेतला गेलेला आहे. घरगुती गरजा आणि वाहतूक क्षेत्राला गॅसचा अखंड पुरवठा करणे हे सरकारचं पहिलं प्राधान्य असेल. अशा परिस्थितीमध्ये उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रांना गॅस कपातीचा सामना करावा लागू शकतो. ही शक्यता गृहीत धरूनच राज्य सरकारनं हा लाकडाचा पर्याय समोर ठेवलेला आहे असं ऊर्जा मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तिथल्या उत्तराखंड सरकारनं योजलेला हा लाकडाचा पर्याय केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी आहे. पण तज्ज्ञांच्या मते मात्र हा तात्पुरता उपाय असला तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय परिस्थिती अधिक बिघडली तर व्यापारी उपक्रम सुरू ठेवण्यासाठी सुद्धा तो अत्यंत उपयुक्त ठरेल. सध्या सरकार आंतरराष्ट्रीय घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. गॅस पुरवठा सामान्य राहावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुद्धा केले जात आहेत. मात्र कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी उत्तराखंड राज्य प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झालेलं आहे. स्वयंपाक करण्यासाठी आता शासनाकडून लाकडाचा पुरवठा करण्याचा हा जो निर्णय घेतला त्याची चर्चा देशभरात होऊ लागलेली आहे. पण तरी सुद्धा बघा, एका राज्यानं हा निर्णय घेतला, बाकीच्या राज्यात सुद्धा आता हाच कित्ता गिरवला जाणार की काय हे मात्र पाहावं लागेल. पण काहीही असलं तरी मित्रांनो, शेवटी जुनं ते सोनं असं म्हणायची वेळ आज तरी आलेली आहे. लाकूड उपलब्ध करून देण्याच्या या निर्णयाचं कोणी कौतुक करीत आहे तर कोणी म्हणायलाही लागलं, गॅसच्या शेगड्या आता घाला भंगारमध्ये आणि पेटवा मातीच्या चुली. पुढच्या काही दिवसांमध्ये आता दिलासा मिळतोय की घराघरातून चुलीचाच धूर निघतोय. हे मात्र युद्धाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. नागरिकांना दिलासा मिळावा एवढीच अपेक्षा आपण करू शकतो. मित्र, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.